हाय फ्रेंड्स, मी स्वागत करते तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर। तर आज म्हटलं की आपण एका वेगळ्या विषयावर बोलू आहे, जे की स्वतःला कमी लेखणं आपण बंद केलं पाहिजे। आपण प्रत्येक वेळेस आपल्या स्वतःला कमी लेखत असतो की बाई तू किती छान घर ठेवत असते, की तू किती कॉन्फिडेंटली बोलते, मला तर असं जमतच नाही, तुला किती छान जमतं, मला तर हे येतच नाही। हे वाक्य आपण सतत बोलत असतो। याचाच अर्थ आपण स्वतःला कमी लेखतो। मानसिकदृष्ट्या आपण जर सक्षम नसू तर आपल्या वागण्यावर, बोलण्यावर याचा एकत्रित आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊन जातो। आपण जी गोष्ट अजिबातच चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, ती गोष्ट जर समोरची व्यक्ती एकदम उत्तम पद्धतीने करत असेल तर त्याचं कौतुक करणं अजिबातच वाईट नाही आहे। पण स्वतःची तुलना त्याच्यासोबत करून स्वतःला कमी लेखून त्याचं कौतुक करणं हे अजिबातच चूक आहे। आपण स्वतः कोणती गोष्ट उत्तम करतोय त्या गोष्टीचा आपण आदर करायलाच हवा, आपल्याला शिकायलाच हवं। प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती बरोबर करू शकत नाही, याचा स्वीकार करून समोरची व्यक्ती ते बरोबर करते त्याचा स्वीकार करणं, आपण जे काही करताय त्याचाही आदर करत राहणं खूप गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते आणि त्याचं वेगळं एक युनिक अस्तित्व असतं, त्याचा एक वेगळा स्वभाव असतो। प्रत्येक व्यक्तीकडून येणारी वाइब जी असते ती वेगळी असते। आपण काय करतोय, आपण कोण आहोत, आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतो, आपलं अस्तित्व काय आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर 100% आपल्याला कमी आपण स्वतः लेखतोय। प्रत्येकाला सकारात्मक राहायचं आहे, प्रत्येकाला सकारात्मक राहायला आवडतं। पण सकारात्मक राहण्यासाठी या ज्या सगळ्या लहान लहान गोष्टी आहेत ना, या खूप जास्त उपयोगी ठरतात। त्यामुळे एखादी कला जर आपल्याकडे नसेल तर ते आपल्याकडे का नाही म्हणून वाईट मानून घेण्यासारखं यात काहीच नाही। ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्या कशा वाढवायच्या यासाठी प्रयत्न करत राहणं म्हणजे सकारात्मक राहणं आहे, म्हणजे स्वतःची प्रगती साधत राहणं आहे। आपल्याला उगाचच असं वाटतं की आपल्यामध्ये भरपूर कमतरता आहे, पण आपण हे विसरून जातो की आपण जे आयुष्य जगतोय ते आयुष्य जगणं कुणाचं तरी स्वप्न असू शकतं। कधी ना कधी कुणाला ना कोणाला आपल्यामुळे, आपल्या कामांमुळे फायदा हा झालेलाच असतो। मग स्वतःला का नकारात्मक बोलायचं, का स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायची, का स्वतःला कमी लेखायचं। प्रत्येक व्यक्तीकडे ठराविक चांगल्या गोष्टी असतातच आणि थोड्याफार कमतरता देखील असतात। मग ज्या कमतरता सुधारणं शक्य आहे त्या सुधारत राहायच्या आणि एखादी गोष्ट जर आपल्याला येत नसेल तर त्याचा स्वीकार करायचा आणि जे येतंय त्यामध्ये उत्तम काय करता येईल याचा प्रयत्न करत राहायचा। जर इतरांकडून आपल्याला कमी लेखलं जात असेल, त्या आपल्या कामाला कमी लेखलं जात असेल तर चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आणि त्यामध्ये मी वेगळं अस्तित्व कसं निर्माण करू शकते, जे काही मी करते, ज्या गोष्टीमुळे मला कमी लेखलं जातंय ते मी उत्तम कसं करू शकते याच्यासाठी प्रयत्न करत राहायचा ना, की स्वतःवरचा विश्वास गमवायचा। जे काही आपण ठरवू ते आपण उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकतो। फक्त गरज असते ती आत्मविश्वासाची आणि स्वतःला ओळखण्याची। तेथे कमी पडायचं नाही, कोणतंही काम कमीपणाचं नसतं। त्यामुळे जे काही आपण करतोय, जे कोणीही आपण आहोत त्याचा अगदी थोडासा अभिमान बाळगणं चुकीचं नाही आहे। खूप मोठं व्हायचं असेल तर खूप वाईट परिस्थितीचा सामना हा करावाच लागतो आणि हीच वाईट परिस्थिती आपल्याला आपण काय काय करू शकतो, आपण कोण आहोत हे दाखवून देते। आपल्यात ज्या काही कमतरता आहे त्या फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि जेव्हा त्या लोकांच्या समोर येतील त्यावेळेला त्या कशा पद्धतीने आल्या पाहिजे हे आपल्या हातात आहे। त्यामुळे स्वतःचे चांगले गुण, स्वतःच्या कमतरता आपण कशा प्रकारे प्रेझेंट करतोय हे पण तेवढेच महत्त्वाचं ठरतं। स्वतःला गुणदोषासहित स्वीकारायचं, चांगल्यातून अधिक चांगलं करण्याचा प्रयत्नात आपण असायचं। स्वतःबद्दल छानच बोलायचं। आपण सगळेच गोड आहोत, खूप गोड आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहोत, प्रत्येकाचं अस्तित्व हे वेगळं आहे। एखाद्या व्यक्तीने
खूप उत्तम प्रकारे घर बांधलेलं आहे, खूप छान प्रकारे इंटिरियर केलेलं आहे, पण चुकून एखाद्या ठिकाणी छोटासा बिघाड झाला, अर्थातच लोकांचं त्या बिघाडाकडेच लक्ष जाणार आहे, त्यांच्या प्रतिक्रिया नकारात्मकच असणार आहे, सर्वांचं लक्ष त्या बिघाडाकडे, त्यांच्या कमतरतेकडेच जाणार आहे. पण जर त्या घरमालकाने त्या बिघाडाला काही वेगळ्याच प्रकारे लूक दिला, थोडासा पॉलिश करण्याचा प्रयत्न केला, तर त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया अर्थातच सकारात्मकच असणार आहे. आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे. आपल्या ज्या काही कमतरता आहेत त्या फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि जेव्हा त्या लोकांच्या समोर येतील त्यावेळेला त्या कशा पद्धतीने आल्या पाहिजे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे स्वतःचे चांगले गुण, स्वतःच्या कमतरता आपण कशा प्रकारे प्रेझेंट करतो हे पण तेवढेच महत्त्वाचं ठरतं. एकीकडे आपण स्वतःला कमी लेखतोय, आपण स्वतःचाच अनादर करतोय. मग हे बरोबर आहे का? की हे माझ्याकडून शक्य आहे का? मला सकारात्मक राहायचं आहे, माझ्या गोष्टींचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे, हे नुसतं बोलून साध्य होणार नाही. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतोय, पण तिथे स्वतःशी होणारी तुलना ही बिलकुल आणायची नाही. जे असतं ते असतं, जे नसतं ते नसतंच. त्यामुळे एखादी कला जर आपल्याकडे नसेल तर ते आपल्याकडे का नाही म्हणून वाईट मानून घेण्यासारखं यात काहीच नाही. ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्यावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करून त्या कशा वाढवायच्या यासाठी लागणारे प्रयत्न करत राहणं म्हणजेच सकारात्मक राहणं, म्हणजे स्वतःची प्रगती साधत राहणं. त्यामुळे आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून स्वतःला कमी लेखणं थांबवायचं आहे. इतरांचं कौतुक करणं थांबवायचं आहे असं मी म्हटलेलं नाही आहे. फक्त आपल्याला इतरांचं कौतुक करताना दुसऱ्यांच्या कामासोबत स्वतःच्या कामाची तुलना अजिबात करायची नाही आहे. स्वतःला कमी लेखायचं नाही आहे. स्वतःच्या चांगल्या गुणांचा आपण स्वतः आदर करायचा आहे. आपल्यामधील काही वेगळेपण ओळखायचं आहे. इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.